विरारच्या नारंगी फाटा परिसरामधील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे। तर 21 जणांना वाचवण्यामध्ये यश सुद्धा आलंय। दरम्यान आणखीन काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अजूनही व्यक्त होतीये। त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता। रात्रीपासून अग्निशमन दल एनडीआरएफचे जवान रेस्क्यू ऑपरेशन राबवतायत, पण अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। विपुल, कालपासून ही जी माहिती बातमी समोर आलेली आहे, हळूहळू अपडेट समोर येत आहेत। जवळजवळ 12 जणांचा मृत्यू आणि अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं कळतंय। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे का? आणखी किती जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच या ठिकाणी गेल्या 24 तासापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि यात आतापर्यंत 21 जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्यामधील 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 9 जण जखमी आहेत। अजून या घटनेमध्ये काही लोक अडकल्याची माहिती समोर येते, परंतु या ठिकाणी 24 तासापासून रेस्क्यू सुरू असल्याने या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे। काही तासानंतर हे पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे, कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाठीमागे जी इमारत आहे ही इमारत त्याच्या छतावरती अडकल्याची माहिती समोर येते। कारण या ठिकाणी जाण्यासाठी आता मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी मोठे अडचणी निर्माण होत आहेत। मात्र आता थोड्या वेळात या ठिकाणी आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर या ठिकाणी संपूर्ण ही जी इमारत आहे ती पाडण्यात येणार आहे। मात्र हे पाडण्याआधी या ठिकाणी वरच्या छतावरती या ठिकाणी 2 नागरिक असल्याची माहिती इथून काही सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे ही इमारत पाडण्यात आलेली आहे। आता या संपूर्ण मलबा हटवल्यानंतर या ठिकाणी नागरिकांना बाहेर काढण्यात येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। श्रद्धा, अगदी विपुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट घेत राहू। बातमी पाहत होतो विरारमधून।